नमस्कार मित्रांनो, मी रोमिन आणि आज मी माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग शूट करतोय आणि सगळं व्यवस्थित राहिल्यानंतर कदाचित हा ब्लॉग यूट्यूबला पण टाकेल. तर विषय असा आहे की खूप दिवसापासून मी कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये सुरुवात करण्याचा विचार करत होतो, परंतु त्याला कुठून सुरुवात करू हे मला समजत नव्हते. काही दिवसा अगोदर सहजच असा बसलो होतो आणि या विचारामध्ये मग्न होतो की मला सोशल मीडियावर कंटेंट क्रिएशनमध्ये काहीतरी करायचं. आणि हे खूप वर्षाचं माझं स्वप्न होतं. म्हणजे ऑलमोस्ट मी याच्यामध्ये माझे 7-8 वर्ष या सगळ्या गोष्टीमध्ये मी घालवले आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला, खूप काही केले पण. पण याच्यामध्ये मी अ, म्हणजे कन्सिस्टन्सीमुळे कदाचित सक्सेस होऊ शकलो नाही. मी पूर्णपणे त्याला वेळ देऊ शकलो नाही. तर काही दिवसा अगोदर सहज असं बसलो होतो तेव्हा हा विचार तर मनात होताच की मला कंटेंट क्रिएशन करायचं आहे. तर त्यावेळेस मला सहजच विचार आला की लवकरच आळंदी ते पंढरपूर ही वारी सुरू होणार आहे. आणि त्यावेळेसच माझ्या डोक्यात विचार आला की आपण आळंदी ते पंढरपूर ही वारी पायी चालून कव्हर करायची आहे. आणि त्या दिवशीच मी ठरवलं की नाही, आपल्याला या वारीमध्ये जायचं आहे आणि पूर्ण आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत आपल्याला या वारीचा व्लॉगिंग करायची आहे. ठीक आहे, निर्णय तर मी त्यावेळेस घेतला होता, परंतु काही गोष्टीमुळे आणि तयारी नसल्यामुळे मी जाण्यास घाबरत होतो. तरी हिंमत मारून मी नाशिकपर्यंत आलो. नाशिकवरून पुण्याला आलो. पुण्याला पहिल्या दिवशी ज्यावेळेस आलो त्यावेळेस खूप त्रास झाला. त्रास तर खूप झाला त्याच्यामध्ये. आणि पहिल्या दिवसाचा जो माझा अनुभव होता त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाचा जो अनुभव होता तो खूप कडू अनुभव होता. म्हणजे आपल्याला बाहेर राहण्याची सवय नाही आणि हे वारीचे जे वारकरी आहेत बाहेर कसे राहतात, कसे चालतात याचं काहीच माहिती नसल्यामुळे आपण सहजच फिबॉ ठरवलं की जाऊ. पण वारी ही मित्रांनो सोपी नाही आहे बरं का. वारी बिलकुल सोपी नाही आहे. तुम्ही पूर्ण तयारीने आले पाहिजे, त्यानंतरच तुम्ही वारीला निघा. माझा तर हा सल्ला आहे. म्हणजे यावर्षी तर आता सुरुवात झाली, तुम्ही मधातून जॉईन करत असाल किंवा मग पुढच्या वर्षाची प्लॅनिंग करत असाल तर तुमची पूर्णपणे मानसिक आणि शारीरिक, आर्थिक ठीक आहे, कारण आर्थिकचा विषय असा आहे की तुम्हाला मध्ये मध्ये खाण्यासाठी राहण्यासाठी खूप जागा मिळून जाते. पण ते पण तुमचं गोड गोड तोंड पाहिजे. गोड तोंड पाहिजे, सगळ्यांना धरून आणि बोलका स्वभाव पाहिजे. माझा स्वभाव बिलकुल बोलका नाही आहे आणि मला थोडा कॉन्फिडन्स बी माझा लो असतो. तर माझा आत्मविश्वास खूप जास्त कमी आहे. त्यामुळे कदाचित मी इतक्या दिवसापासून व्हिडिओ कंटेंट क्रिएशनमध्ये येण्यासाठी घाबरत होतो. परंतु आजचा दिवस कदाचित जरा वेगळा निघाला. मागच्या 2 दिवसापासून वारीमध्ये आल्यावर मला जो अनुभव आला याने मी एक वेळ हा पण विचार केला होता की वारीमध्ये सोडून परत गावाकडे निघून जावं. पण दुसऱ्या दिवशी माझा मित्र होता सोबत, त्याने मला खूप जास्त मानसिक सपोर्ट दिला या ठिकाणी. माझा परिवार माझ्यासोबत राहिला, माझा भाऊ, माझी बायको. आणि त्यानंतर मी ठरवलं की नाही, ही जी वारी आहे ही आपल्याला पूर्ण करायचीच आहे. आणि बघा, वारी पूर्ण करता करता माझा जो लो कॉन्फिडन्स होता तो पण या ठिकाणी कमी झाला. आणि थोडं मी कॅमेरासमोर आणि लोकांसमोर, म्हणजे तुम्ही बघू शकता आता मी व्हिडिओ इथे शूट करतो तर सगळे लोक माझ्याकडे बघतायत, पण थोडं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे. लोकांना या ठिकाणी इग्नोर करून, कॅमेराची भीती या ठिकाणी घालून मी तुमच्यासोबत बोलतोय. तर आज मला खूप छान वाटतंय. मी 1-2 जणांचे आज या ठिकाणी इंटरव्ह्यू पण केले वारी संबंधी. आणि या सगळ्या जर्नीमध्ये
या वारीने खरंच माझं एक आयुष्य बदललंय असं मला वाटतंय. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढे अजून काही नवीन आयुष्यात लिहिलेलं आहे. आणि हो, वारीचे तर व्हिडिओ आपण कंटिन्यू या ठिकाणी टाकणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता यूट्यूबर सारखं बोलायला लागतो आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. जय हरी.